म्हणजे डायरेक्टच प्रोजेक्ट आहे तुझा. ओके. आता जिकडे हॉल आहे ना, हां हां आणि जिकडे किचन आहे, हां. हॉलच्या वरती आणि सागर शेठ तळे बाजूला स्वागत नाही केलं माझं. काय कमाल आहे तुमची. मला आवाज दिला मोठ्याने युट्यूबर करून. आपला घरी घेऊन जातो. ओके, सागरच्या घरी जाऊया. चला लवकरच जाऊया घरी. जवळच आहे का? इकडे हिच्या पाठीमागे. पाठीमागे. हा, ओके दाखवतो रस्ता. ओके चला जाऊया. सागर शेठ भारीच एकदम मस्त तृप्त झाला. एकदम शांतता जी हा आणि एकदम शांतता आहे. इकडे माझ्याकडे वन्य प्राणी असतात. हा हा तिकडे ना तिथे एक व्हाळी आहे, व्हाळी. हा हा डोबक आहे, तिकडे पाणी साठलेलं असतं. ओके. तिकडे मोर असतात, लांडुरी असतात, हा, हा. कोंबडी असतात. हो म्हणजे एकदम पक्ष्यांच्या साठी निसर्गरम्य आहे. समोर बघितलात ना जंगलासारखा एरिया आहे आणि एकदम शांतता अनुभवायची असेल ना तर खरोखर तुम्ही आता सागरला भेटा आणि सागरकडे थोडे दिवस राहा. खरोखर सागर आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे ना तुझं सगळं हे. हां साधारण मला वाटतं 1 वर्ष जाईल असं वाटतंय तुला. हो. आणि हे समोर आहे ते सागरचं घर आणि इकडे मस्त एकदम काय म्हणतात त्याला बंगल्यासारखं आउट हाऊस पण बांधलेला आहे तो. हां आउट हाऊस. ओके. हां समोर तयार होत आहे आणि इकडे आउट हाऊस आहे. छान आहे. हां सध्या आउट हाऊसमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट सगळं एकदम शांतता आहे आणि एकदम गार हवा आहे. थंडगार हवा. सागर उंचावरचा भाग आहे का? हां हां म्हणजे अजिबात येणार नाही. आणि अगदी माथेरान वगैरे तसा भाग आहे ना तसा उंचावरचा हिल स्टेशन म्हणतात ना त्या टाईपचं काहीतरी आहे. आणि सागर तू काय बोलला झरे आमच्या इकडून जातात ते काय प्रकार आहे? हा 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 वाहतंय पाणी. आता पाऊस नाही त्यामुळे थांबलंय पण इकडून समोरून आहे ना हे भरपूर जोरात धावतं. हा हा याच्यात आंघोळ करू शकतो, एवढ्या जोरात धावतो. ओके एवढं पाऊस पाणी डोपारभर पाणी हा असतं. हा एवढा जोरात धावतो सुसाटीतून जातो एकदम म्हणजे आपलं गणपती मंदिरच्या तिकडे वाळ वाहतो ना खालचा. हा त्या टाईप मध्ये पोकर भाऊचा गणपती. हा हा आता पाऊस नाही म्हणून, पाऊस गेलाय म्हणून. हा बरेच दिवस पाऊस नाही ना. हा या तर सागरची विहीर बघूया. वा म्हणजे सागर ही चिरेबंदी नाही आहे. वा नैसर्गिक चिऱ्यातली विहीर. म्हणजे विहीर बांधायला लागते ना आपल्याला तांबडेकला वगैरे. मधून चिरे काढतात ना. हा चिरेबंदीची गरज नाही. ओके बघा पूर्ण चिरे ज्यातून काढतात ना तसं कातळ आहे पूर्ण. हा तासून काढलेली विहीर आहे आणि ही तर दुर्मिळ आहे असं मला वाटतं ना. मी व्हिडिओमध्ये शक्यतो नाही बघितलं तरी अशा विहिरी खूप कमी बघितल्यात. गोड पाणी एकदम. आणि एकदम गोड पाणी. येतं ना पाणी सगळं हा हा नळाचं पाणी ते हेच विहिरीचं असं पाणी गोड. ओके. आणि पूर्ण चिऱ्यामध्ये ना अखंड ती कोरून बनवलेली विहीर आहे. 1 महिना लागला विहीर मारायला. हा 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 म्हणजे काय प्रोसिजर काय असेल त्याची म्हणजे कसं करतात ते? हे असतात ना ब्रेकर. गॅस ब्रेकर. गॅस ब्रेकर. एअर वरतीच मारतात. गॅस हा. नाही एअर एअर ब्रेकर. गॅस नाही, गॅस शब्द चुकला. एअर वरती एअर ब्रेकर. एअर ब्रेकर. लाईट ब्रेकर एक असतं इलेक्ट्रिक. हा म्हणजे न्यूमॅटिक हवेवर चालणार. हवेवर चालणार. हा, हा. एक असतात इलेक्ट्रिक ब्रेकर. ओके आणि तो न्यूमॅटिक असतो तो हवेवरचा. हा एअर ब्रेकर हे इलेक्ट्रिक ब्रेकर पेक्षा मोठे असतात. हा ताकदीचे असतात. ताकद असते. हा त्यांनी हवेवरचे. मारलेले air breaker. ओके. त्याच्यामुळे महिन्याभरात पडली. हा जर हा इलेक्ट्रिकने मारली असते ना त्याला हा. 3 महिने लागले असते गोळायला. ओके. आणि छान वाटतंय बघा जांभ्या दगडाच्या आतमध्ये कोरून पूर्णपणे हे कातळ आहे आणि त्याच्यामध्ये ते कोरून विहीर बनवलेली आहे. पाणी बा आणि सागर एकदम सोलर प्लांट वगैरे सगळं एकदम रेडी टू गो. इकडे सोलर प्रोजेक्ट आहे सागरचा. लाईट नाही माझ्याकडे. लाईट आलीच नाही अजून. लाईट घेतली नाही. घेतली नाही. हा ओके. बिलं काढतात ना रे हवाच्या सव काय. हा 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 कोणाला ताळ. आणि एक तू मला वाटतं ना हा स्वतःचा देश बनवलाय असं वाटतंय. थोडक्यात त्याची इच्छा होती त्याप्रमाणे ना आमचं स्वतःचं प्रोडक्शन अगदी पाणी वीज म्हणजे जे माणसाला त्या मूलभूत गरजा आहेत. आताची एक गरज वाढली म्हणजे इंटरनेट आणि वीज. ते पण केले मी. हा इंटरनेटची पण सुविधा केली आहे. हा म्हणजे इंटरनेट तुझं वायरीचं इंटरनेट नाही. हा हा मी स्वतः घेतलंय तयार. ओके. चला सागरने अजून बरेचसे शोध लावणार आणि ह्याच्या पुढे लावेल तो असं वाटतंय मला. पण एक स्वतःचं विश्व उभं केलं आहे इकडे. टॅक्स तरी भरतो ना गव्हर्नमेंटचा तू? हा नाही बघा छोटी छोटी झाड लावलेत. हे डाळिंबाचं आहे. डाळिंब झाड. डाळिंबाचं झाड आहे. हा हा ह्याच्यामध्ये आलं पण लावलेलं आहे.
हा ते हा मध्ये मध्ये येतील. आणि कोथिंबीर आहे बघ, आली आहे. कोथिंबीर आली आहे कोथिंबीर बघ. आली हे बघ जवळ येऊन बघ, हे बघ हा कोथिंबीर आली आहे. कोथिंबीर आहे, आलं पण ह्याच्यामध्येच आहे. हा इकडे पुढे आलं असतं, इकडे चिपूड आहे ते बघ. चिबूड हे बघ चिपूड धरले ते बघ. वा इकडून दाखव हा. फळं. हे बघ फळं बघ. चिबूड लागलेत काकडी सारखे आहेत चिपूड आहेत ते. शेगुल लावलंय शेगुल तो तांबळटेकला दुर्मिळ आहे वांदरांच्यामुळे मांजराच्या वर. आणि शेगुल पाहिजे, हा हा कारण की आता ती मोरिंगा पावडर घेतात ते हा हा 1100-1200 रुपये किलो आहे ती. किलो आहे हीच ती हेच ते त्याच्याच पानांची. हा हा ह्या आयुर्वेदिक असतो हो शेगुल. हो हे पण चिपूड आहे. तिकडे हे आहेत, काजू झाड आहे. काजू लावलेत तिकडे पण काजू आहेत तिकडे पण माड चिपूड लावले धरले तिकडे कोपऱ्यात. हा हा तेव्हा ते चिपूड हा धरले. त्या बाजूला चिबूड धरलाय हा बघा इकडे समोरच बघा पायाखाली बरं आहे साधारण महिनाभरात होतील तयार महिनाभरात होतील ना हा यायला पाहिजे सागरकडे पुन्हा एकदा बरोबर आणि सागर ह्या जमिनीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे पाणी धरून राहते ना ही आपल्या वाळूमध्ये पाणी धरून राहत सतत पाणी देत राहायला लागतं भोपळे नाही लावला भोपळा भोपळा नाही. भोपळे लावले नाहीत आमच्याकडे भोपळे आलेत इथे पण मोठे मोठे आहेत मध्ये मध्ये. हे माड लावले. हा तेव्हा ती यांची झाड आहे ती बघ. ही हिरवी काकडी आहे हिरवी आणि ती सफेद काकडी आहे. हा हा एक विलायती आणि एक गावठी. गावठी आता तर म्हणे कलर लावून पण सफेद काकडीला हिरवी करतात असं ऐकलंय मी फणस हा वांग हे बेताची काठी ते बघ ते लावलं नवीन झाड ते बेताची काठी छोटस आहे ते पण ते होणार मोठं नंतर. बेताची काठी. हा वेत काय आपला बांबू वेत वेत म्हणतात ते काय काय बांबू बांबू टाईप आहे, पिवळ्या कलरचं आहे ते. हा 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 पिवळ्या कलरचं बांबूचं रोपटं लावलंय छोटस पिवळ्या कलरचा आहे तो. ऊसाचं हे लावलं. ऊस आहे. आपल्या इकडचंच काढून आपल्या इकडचंच रस काढून प्यायचं. हे आहे लिंबीन. लिंबेण ही कागदी लिंबू काहीतरी वाटतं. हा हा हे अळूची पानं. अळू हे लाल माठ. लाल माठ कढीपत्ता. कढीपत्ता लाल माठ भरपूर होती काढली हो. आता आम्ही भरपूर होती आता एक ही शिल्लक नाही. सुपारी सुपारी. हे ऑल स्पायसेस. हे चिकू हे धरले ते बघ चिकू धरले. वा हे बघ धरले वा छोटे छोटे चिकू आले पण तिकडे बाजूला पण होते. इकडे पण एकाच कळीला बघ किती आहे ते बघ. वा कलम आहेत सगळी. हा बघ हा नवीन लावलाय माझ्या मोठ्या मुलीने लावला. मोठी हा. मुलगी आहे ना माझी ती पण हे छोटी मुलं माहिती कवली पण काय ते हे सुरण आहे. सुरण सुरण गावठी सुरण ना गावठी सुरण आपला हा नाही तुझा खाजावळा सुरण नाही नाही गावठी सुरण. हे बघ हे इडलिंबू इडलिंबू मोठी लिंबू धरतात ना ती ओके ते झाड. ब्रह्मकमल. ब्रह्मकमल. होती, फुलं आली होती ब्रह्मकमल. खूप उशिरा येतात ना ती रात्रीची फुलतात. रात्रीची फुलतात हे बघ हे कोकम कोकम म्हणजे रतांबा रतांबा. हा एक झाड वेगळे आहे कुठलं फुल झाडच आहे पण सफेद कलर मध्ये याला फुलं येतात. चाफ्याच ह्याच्यासारखी आहेत आपल्या मोगऱ्यासारखी मोगऱ्यासारखे एकदम सुगंधित आहेत. हे बघ हे बघ वांग वांग. वा हे बघ अरे वा आणि हे बघ इकडे एक आहे हे लपून राहिलेत हे मिरची झाड आहे. हे मिरची झाड आहे. हम्म. हे मिरची धरले ते बघ ही मिरची झाड ती बघ मिरची धरली. आणि हे मधीच हे आहे ही बघ वाली हा काढून खाऊ शकतो तू कच्ची आहे मस्त. हे बघ वांगे झाड. वांग हे वांग हा तुला ते वांगे मुळा भाजी आहे इथे. इकडे होती ती सगळी पालेभाजी नाही इथे होती ती. मुळा भाजी येस नवीन आता पानं आली ती सगळी तिथपर्यंत मुळा भाजी येते तिथपर्यंत. ही पुरी अशी घातली आता वाढली ना का ह्याची मुळे येणार खाली त्याला. हे आंबा आहे ह्याचा आहे बारमाशी
हां बारमाही वर्षाच्या 12 ओके. महिने येणार. एटीएम नाही हा. ATM नाही, ATM वेगळं. एक आंबा धरलेला होता मोठा, हां एवढा मोठा झाला होता 450 ग्रॅम. बापरे. आला पण तो काढून. वा लांबूनच दिसला मला. सागर शेटने कलिंगड पण लावलंय. पावसाळ्यात काय तर कलिंगड. हां वा इथे मोठं झालंय. सावकाश. ही वेगळी जात आहे वाटतं ना. ही लांबुडकी अशी हा लांब आहे दुसरी गोल साईडला. होती, तिकडे होती म्हणजे आता काढली. हा हा तरी पण पावसात आपण खातो. हे बघ नवीन धरलं, हे बघ हा नवीन पकडलं. फुलं आले त्याला. नाही नाही, हे बघ पकडलं. हा छोटस कलिंगड लागलं इकडे. फूल येणार पहिल्यांदा आणि नंतर मग फळ लागणार त्याला. बरंच काय दाखवण्यासारखं आहे सागरकडे. आणि सागर शेठ तुझं घर कुठे आहे आता होणार ते. चला सागरचं घर होणार बघूया. हा नीरफणस आहे. कुठला. हा बघ, नीरफणस. हा हा तो शिल्लक राहिलेलाच तरी पण एक. हा 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 नीरफणस म्हणजे म्हणजे फणसुला म्हणतात ना, फणसुला. हा 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 निसर्गाच्या घरी आहे तो. हो हो फणसुला. ओके. आणि आता सागरचं होणारं घर बघूया. फाउंडेशन झालंय त्याचं. हां हा बेडरूम आहे. किचन रूम आहे. किचन हॉल. बस एवढं. किचन आणि हॉल बस. छोटंसं घर. 1+1. हां नंतर इन फ्युचर वाढवायचं वर. नाही नाही, 1+1 म्हणजे डायरेक्टच प्रोजेक्ट आहे तुझा. +1 आहे. म्हणजे ओके. आता जिकडे हॉल आहे ना, हां हां जिकडे किचन आहे, हां हॉलच्या वरती एक रूम येणार, हां हां किचनच्या वरती एक रूम. एक रूम येणार. 1+1. त्यावरून ना हायवे पुरा दिसतो तो. हां हां मेन रोड आपला. हा, याच्या वरती जेव्हा बनणार ना तो हा, हा. हायवे हा बाजूला आहे. आता ते ओके tower जवळच आहे. तिथून हायवे हवा हा. आहे ना, टॉवर आहे. टॉवरच्या खाली हायवे गेलाय. ओके. पूर्ण ह्या वरून पूर्ण दिसणार. म्हणजे रोड पासून जवळच आहे जास्त काय लांब नाही आहे. येत असला ना तर हा. मला इथून दिसणार. हो माझा गाडीत आवाज येणार नाही. सायलेंट मध्ये जाणार गुपचूप. मी दुर्बीन लावणार मोठी. दुर्बीन लावणार पटकन बघणार.